जर हरवला तर रोल बॉल भेटला जाईल. आता जो पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये खेळवला जातोय तो म्हणजे सरकार ग्रुप मांजरवाडी देवाची जाळी श्री गणेश शेठ मस्के युवा उद्योजक लोडिंग अँड अनलोडिंग कॉन्ट्रॅक्टर यांच्या मालकीचा संघ. तसेच त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर जय हनुमान वॉरियर्स थोरंदळे युवा नेते शिवसेना श्री महेश भाऊ टेमगिरे, उपसरपंच थोरंदळे श्री संदीप भाऊ टेमगिरे, युवा नेते कुमार अनिकेत भाऊ पुंडे यांच्या मालकीचा असलेला संघ एकमेकांच्या विरोधात ठाकलाय. पाहूया काय होतंय. चला, मांजरवाडी संघाला विनंती असेल आपले फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. सलामीला येताना दिसतोय नारायणगावचा मांजरवाडी नगरीचा संग्राम मुळे, ज्याने आपल्या बॅट आणि बॉलच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या स्पर्धा लिलया गाजवल्यात. ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल अशा पद्धतीचा परफॉर्मन्स ऑल ओव्हर ज्या खेळाडूचा राहतो तोच म्हणजे संग्राम मुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. आज गावासाठी, गावाच्या नावासाठी नक्कीच या ठिकाणी खेळावं लागेल संग्राम मुळे यांना असं मी म्हणेल. त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहतोय खेळाडू शुभम चौधरी, तसेच गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर थोरांदळे गावचं युवा टॅलेंट अभि पुंडे, ज्याने आपल्या बॅट आणि बॉलच्या माध्यमातून अनेक मैदाने लिलया गाजवली असा आयकॉन अभि पुंडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी अभि पुंडे या ठिकाणी रेडी असेल तर स्ट्राईक एंडला त्यांचा सामना करण्यासाठी संग्राम मुळे निश्चित रूपाने त्या ठिकाणी असेल. सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू हवेत असेल आणि या ठिकाणी झेल झालाय. फलंदाजाची या ठिकाणी विकेट मात्र निश्चित भेटली आणि जी विकेट पाहिजे होती ती निश्चित रूपाने पहिल्या चेंडूवर प्राप्त केली आहे अभि पुंडे यांनी. गोल्डन डक या ठिकाणी नक्कीच संग्राम मुळे यांना भेटलाय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी माघारी जावं लागतंय. खूप मोठी विकेट या ठिकाणी मांजरवाडी संघाला या ठिकाणी पडली असं मी म्हणेल. तर पाहूया आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी मांजरवाडी गावचा सिक्सर किंग दयानंद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. कशा प्रकारची कामगिरी आपल्या गावासाठी करणार आहे या ठिकाणी पाहणं तितकंच गरजेचं असेल.
पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. थोडासा दबाव नक्कीच दयानंदवर असेल, पण त्या दबावाला सामोरं जाण्याची मनस्थिती मात्र या ठिकाणी नक्कीच दयानंदची आहे. पाहूया पुढील चेंडू आबी यांचा दयानंद यांच्यासाठी. चांगला चेंडू टाकलाय. दयानंद यांना समजू शकलेला नाहीये. अल्ट्रा एज असेल आणि विकेटचं होतंय पतन. लगातार दुसरा चेंडू आणि दुसरी विकेट मिळवताना दिसतोय अभि पुंडे. काय गोलंदाजी करतोय मित्रांनो हा खेळाडू. या ठिकाणी हॅट्रिक नक्कीच असेल त्याला. पाहूया दाखल होतोय मयूर थोरात. डावकुरे हाताचा फलंदाज, आक्रमक फलंदाज हाही ओळखला जातो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी निश्चित रूपाने मयूरच्या रूपात या ठिकाणी मांजरवाडी गावची दिसेल. पाहूया हॅट्रिक बॉल असेल हा अभि पुंडे यांच्यासाठी. पहिली विकेट हॅट्रिक येणार का हे पाहणं तितकंसं गरजेचं असेल. पाहूया पुढील चेंडू. मयूर यांनी फाईन लेगला काढून दिलाय. एक धाव पळून पूर्ण असेल. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. संघाचं मात्र या ठिकाणी मयूरने खातं खोललंय. एक धाव या ठिकाणी धावपलकावर निश्चित रूपाने आली. पाहूया पुढील चेंडू आबी यांचा. समोर येऊन फटका मारलाय. स्क्वेअर कट. या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण असेल. चेंडूचा पाठलाग होतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. या ठिकाणी चेंडू होतोय फरार. येतोय खणखणीत चौकार. सरकार ग्रुपचे अध्यक्ष मंगेश शेटमुळे आणि संदीप पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत असेल. तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल लेग बाईच्या माध्यमातून. या एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय. 2 गडी बाद 6 धावांवर. अभि यांचं षटक जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू खर्च केलेत आणि 5 धावा या ठिकाणी खर्च केलेत 2 विकेटच्या माध्यमातून. 6 धावा. फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे दर्शक बनेल. चेंडू होतोय फरार. येतोय खणखणीत चौकार. काहीसा समजू शकलेला नाहीये क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी चौकार निश्चित रूपाने आलाय. एका ओव्हरची झाली आहे समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 10 धावा. षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्कवर सिद्धेश पोखरकर यांना. पाहूया कशा पद्धतीचं षटक या ठिकाणी हाताळतायत. आतापर्यंत तर रोखून धरलंय. पाहूया पहिल्या चेंडूला समोरच्या दिशेला लॉट केलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे. तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल.
एका धावेच्या साह्याने धावफलक वाढताना दिसतंय. 11 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना सिद्धेश यांचं हाफ ट्रॅकर बॉल होता. बॉलला काढून दिले, दिशा दिले, मात्र या ठिकाणी झेल निसटतोय. एक धाव पळून पूर्ण असेल, दुसरी सुद्धा या ठिकाणी पळून पूर्ण असेल. 2 धावा या ठिकाणी निश्चित रूपाने घेतलाय. दिवसा ढवळ्या धावाची चोरी या ठिकाणी निश्चित रूपाने झाली आहे. प्रयत्न सुरेख होता, मात्र चेंडू हातात बसला नाही आणि झेल मात्र सुटला गेलाय. पाहूया पुढील चेंडू सिद्धेश यांचा. मयूर यांनी चेंडू काढून दिलाय. चेंडू जातोय अगदी वन बाउंस सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. या ठिकाणी मयूर यांनी चौकार खेळून काढलाय. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसवताना दिसतंय 17 या अंकावर. मयूर या ठिकाणी आक्रमक पावित्रा या ठिकाणी संघाच्या माध्यमातून घेताना दिसतोय. पुढील चेंडू मयूर यांनी लॉट केलाय. एक धाव पळून पूर्ण असेल, क्षेत्ररक्षक मात्र तिथं असेल. फील्ड होतोय तत्पर, एकच धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जात आहे 18 धावा. थोडासा आक्रमक पावित्रा या ठिकाणी मी म्हणेल दोन्ही खेळाडूंना घेणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं शतक चालू आहे. तसेच चांगली कामगिरी सिद्धेशा मार्फत आतापर्यंत या ठिकाणी होताना दिसली आहे. 4 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. पाहूया पुढील चेंडू. स्क्वेअर कटचा मारा, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पाठलाग करतोय. चेंडू होतोय फरार, येतोय खणखणीत चौकार. ही मार्गस्थ असताना पाहूया पुढील चेंडू निखिल यांचा. समोरच्या दिशेला चेंडू हवेत असेल, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल. फील्ड होतोय तत्पर, 2 धावा या ठिकाणी निश्चित रूपाने पूर्ण असतील. ओव्हरची होती समाप्ती. नो चेक करायचंय. प्रकारे त्या चान्सचं संधीचं सोनं करतायत ते पाहणं नक्कीच गरजेचं असेल. एका धावेच्या साह्याने 25 धावा स्कोअरबोर्डवर 2 विकेटच्या माध्यमातून.
पुढील चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक येतोय, मात्र त्या ठिकाणी 2 धावा निश्चित रूपाने पळून पूर्ण असेल. या 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 27 धावा. अतुल गायकवाड हेही या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल, अभिनंदन असेल. तसेच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला व्हाईटचा ट्रान्स या ठिकाणी प्राप्त झाला आहे ते अथर्व शेठ पानमंद यांचंही या ठिकाणी अभिनंदन असेल, आगमन असेल, आभार असेल. या सर आपलंही स्वागत असेल. पाहूया 2 षटक या ठिकाणी समाप्त झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं शतक टाकण्यासाठी अभि पुंडे गोलंदाजी मार्कवर रेडी आहे. मयूर यांना पहिला चेंडू भिरकावून दिलाय, मात्र या ठिकाणी झेल सुटलाय आणि जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर, येतोय खणखणीत षटकार. देवगाव आणि शिंगवे पारगाव दोन्ही संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. हाफ इनिंग नंतर आपलाही या ठिकाणी टॉस घेतला जाईल. तत्पर 1 धाव पळून पूर्ण असेल, दुसरीचा मात्र या ठिकाणी प्रयत्न मात्र रोखलं गेलंय. संधी या ठिकाणी नक्कीच अभि पुंडे यांनी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं या ठिकाणी निश्चित रूपाने करता आलेलं नाहीये आणि कॅच सुटला +6. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संघाला महागात पडणार आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 34 धावा. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी मयूर आणि शुभमची पाहायला भेटते आतापर्यंत. पुढील चेंडू हाफ ट्रॅकर होता, मिड ऑनला चेंडू भिरकावलाय, चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल घेतोय, टिपतोय झेल, फलंदाजाचा शुभमचा खेळ संपतोय. क्रिकेट म्हणजे हुकला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय आदित्य मुळे. पाहूया काय कामगिरी आपल्या संघासाठी नक्कीच करेल. संघाने विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाचं नक्कीच या ठिकाणी सोनं करणं गरजेचं आहे. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी चालू झाली होती, मात्र पार्टनरशिप या ठिकाणी नक्कीच अभि पुंडे यांनी तोडली आहे. शुभम यांची विकेट घेतली आहे, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी आदित्य मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर दाखल झालाय. पुढील चेंडू आदित्यांना काहीच समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल, ही खासियत आहे मित्रांनो गोलंदाज अभि पुंडे यांची. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी, उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी यांच्या मार्फत आपण अनेक ग्राउंडवर मैदानांवर पाहिलेली आहे. तशीच फलंदाजी, तशीच गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटते. परत एकदा डॉट निर्धाव चेंडू असेल, या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूंची मालिका सुरू केली आहे अभि पुंडे यांनी, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आदित्य यांना काहीच चेंडू समजत नाहीये, जसा चेंडू पडतोय तसा यष्टी रक्षकाच्या हातात विसावा घेताना दिसतोय. पाहूया पुढील चेंडू. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव असेल. ओव्हर या ठिकाणी संपते.
या ठिकाणी मिळवायला त्यांना नक्कीच यश या ठिकाणी भेटलंय. तर चौथं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय अनिकेत टेमगिरे यांना. पाहूया कशा पद्धतीचं गोलंदाजी यांच्या मार्फत राहील. तीन ओव्हरचा खेळ संपलाय पहिल्या इनिंगचा आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर नंतर 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात. अजून 3 ओव्हरमध्ये किती स्कोर या ठिकाणी जोडला जाईल मांजरवाडी संघाकडून पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू व्हाईट चेंडू असेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. चेंडू जाईल अवांतर आणि गेला अनिकेत यांची थोडीशी दिशाहीन गेंदबाजी या ठिकाणी पाहायला भेटते. पहिला चेंडू टाकला त्या पण अतिरिक्त चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतोय. अवया स्ट्राईकच्या दिशेने मयूर अद्याप या ठिकाणी 7 चेंडू आणि 19 धावांवर खेळताना दिसतोय. आक्रमक रवैया सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा मयूर या ठिकाणी आपली कामगिरी बजावणार का? ओ हो हो हो, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. तर आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतलाय मयूर थोरात यांनी. षटकार खेचलाय. आक्रमण चढवणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि तीच कामगिरी या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून होताना दिसते. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी अजून करतोय. सिक्सर किंग म्हणून का ओळखला जातोय हे दाखवण्याचं काम मयूरचं या ठिकाणी चालू आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडू असेल. अनिकेत यांचं कमबॅक या ठिकाणी पाहायला भेटतंय. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचं समीकरण या ठिकाणी चालू आहे. पाहूया कशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी पाहायला भेटतोय. एका बाजूने थोरांदळे एका बाजूने मांजरवाडी. कोण जिंकणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलाय. तिथं क्षेत्ररक्षक लावलाय. टिपतोय झेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होतंय पतन. क्रिकेट पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलंय त्याच पद्धतीने चेंडू पेश केला आणि विकेट मात्र निश्चित रूपाने अनिकेत यांनी मिळवली आहे. कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे. जरी षटकार आला होता तरी कमबॅक कसं असावं हे दाखवून द्यायचं काम अनिकेत या ठिकाणी निश्चित रूपाने करतोय असं मी म्हणेल. आता त्याची जागा भरून घेण्यासाठी मांजरवाडी गावचा बाहुबली निखिल मुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोठमोठाले फटके हाही खेळू शकतो पण ते फटके या ठिकाणी आज या ठिकाणी खेळणार का हे पाहणं तितकंसं गरजेचं आहे. का रोखणार अनिकेत? 41 धावांचं समीकरण आतापर्यंत 4 विकेटच्या माध्यमातून झाले. अजूनही चौथ्या ओव्हरचे काही चेंडू बाकी. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहूया पुढील चेंडू अनिकेत यांचा. आल्या आल्या रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झेल होतोय आणि विकेटचं होतंय पतन. निखिल मुळे क्रिकेट गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय अनिकेत. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी घ्यायला यशस्वी झालाय
आता हॅट्रिकचा चान्स मात्र पुन्हा एकदा अनिकेत यांना असेल. पाहूया विकेट हॅट्रिक पहिली होतीये का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय महेश मुळे. जिम्मेदारी आणि जिम्मेदारी मांजरवाडी संघाची नक्कीच महेश मुळे यांच्या खांद्यावर असेल. पाहूया कशा पद्धतीने जिम्मेदारी पेलतायत, कशा पद्धतीने संघासाठी रन बनवतायत. रन जोडणं निश्चित रूपाने गरजेचं असेल असं मी म्हणेल. पाहूया पुढील चेंडू अनिकेत यांचा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी काय झालंय. हॅट्रिकचा चान्स होता अनिकेत यांना, मात्र ती होऊ शकलेली नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, झेल मात्र निसटतोय आणि तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. अशा चुका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये करणं म्हणजे खुदकुशी करण्यासारखं आहे. क्षेत्ररक्षणात वारंवार चेंजेस या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. कर्णधार आवी पुंडे यांच्या मार्फत आपला संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये खेळताना दिसतोय आबी यांचा. काहीसा समजू शकलेला नाहीये, अंगावर जाऊन चेंडू आदळतोय. डॉट चेंडू असेल, निर्धाव चेंडू असेल, त्याचप्रमाणे ओव्हरची होती समाप्ती. षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 42 धावा 5 विकेटच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिला तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये मयूर थोरात यांच्या मार्फत फक्त एक षटकार या ठिकाणी आलाय, नाहीतर रोखून धरलंय पूर्णपणे थोरंदाळे या संघाने आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरून. पाहूया पुढील गोलंदाज 5वं षटक टाकण्यासाठी ऋषी टेमगिरे लाडू यांना आमंत्रित केले. पाहूया कशा पद्धतीचं गोलंदाजी या ठिकाणी लाडू करतोय. पुढील चेंडू लाडू यांचा. तसेच देवगाव आणि मंगरुळ पारगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. शिंगवे पारगाव. पाहूया पुढील चेंडू. मिस टाइम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षण कलेक्ट करतोय चेंडू, तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक अतिशय संत गतीने पुढे जाताना दिसतंय. 43 धावा. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवणार संघासाठी हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आदित्य आणि महेश. आदित्य यांनी आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे, करतोय पावा लागेल. चेंडू होतोय फरार, येतोय खणखणीत चौकार.
वाईटच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू समोरच्या दिशेला लोट केलाय. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. चल फाकड्या उचल की डाक. खणखणीत षटकार. अशा पद्धतीचे फटके या ठिकाणी खेळणं संघासाठी गरजेचं असेल असं मी म्हणेल. या षटकाराच्या साह्याने धावफलक वाऱ्याच्या वेगाने वाढताना दिसतंय. 55 धावा. पुढील चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल, काहीच समजू शकलेला नाहीये महेश. चांगले चेंडू टाकतोय लाडू या ठिकाणी. ऋषी एक छक्का आला होता, मात्र त्यानंतरचा कमबॅक चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतोय. अजूनही काही चेंडू बाकी. पुढील चेंडू पुन्हा एकदा, पण मात्र फटका या ठिकाणी चुकलाय. स्वतः लाडू चेंडूच्या खाली टिपतोय झेल. फलंदाजाचा संपतोय खेळ. क्रिकेट या ठिकाणी आक्रमक रवैया सुरू करणार त्याच खेळाडूला मात्र या ठिकाणी माघारी परतवलंय लाडू यांनी. पाहूया त्यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तनिष काळे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी तनिषची राहील. तनिषसाठी मी म्हणेल, आज तूने शुरुआत की है, कल तुझे सफलता मिलेगी. ये जो तेरी कोशिश है वो एक ना एक दिन जरूर रंग लाएगी, एक ना एक दिन जरूर रंग लाएगी. संघासाठी संधी भेटली आहे, संधीचं त्या सोनं करणं तनिषला या ठिकाणी नक्कीच निश्चित रूपाने गरजेचं असेल. पाहूया कशा पद्धतीची खेळी आपल्या संघासाठी करतोय तनिष. चेंडू काढून दिलाय, मस्त चेंडू काढून दिलाय. या ठिकाणी स्क्वेअर कटचा मारा आणि चेंडू जाऊन पोहोचतोय खणखणीत चौकार. क्रिकेट या ठिकाणी तनिषच्या माध्यमातून दिसून येत आहे. स्क्वेअर कटचा एक लावजवाब फटका आणि पहिल्याच चेंडू खेळत असताना पहिलीच बाउंड्री त्याच्या खात्यामध्ये जमा होते आणि त्या धावफलकावर धावा आहेत 59. 6 गडग्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त आहे. तर उर्वरित अंतिम षटक टाकण्यासाठी अनिकेत टेमगिरे यांना गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी निश्चित रूपाने राहते. अजूनही 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. फटका फसलाय. तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. थ्रो मात्र या ठिकाणी मिस टाइम आहे. तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट असेल. दोन धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 61 धावा. दिवसा ढवळ्या धावांची चोरी या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला भेटतीये. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी चेंडूला दिशा दाखवली आहे. एक धाव पळून पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आदित्य, मात्र तनिष या ठिकाणी नकार कळवतोय. एका धावेवर संतुष्ट, समाधान मानावं लागेल. पाहूया तनिष स्वतःवर जिम्मेदारी घेतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्या स्ट्राईक ठेवण्याची संधीचं कशा पद्धतीने सोनं करताना पाहायला भेटेल.
पाहूयात. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना पाहूया पुढील चेंडू तनिष यांच्यासाठी. हो, आडव्या बॅटनं चेंडू खेळायचा होता, मात्र शरीर भेदक मारा, निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटते अनिकेत यांची. अद्याप 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूवर 3च धावा खर्च केल्या आहेत. पाहूया शेवटचं आणि अंतिमचं षटक टाकतोय अनिकेत. हाणामारीचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका नक्कीच खेळून दिलेला नाहीये. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी उर्वरित चेंडूंवर होतीये. पुढील चेंडू परत एकदा तोच फटका खेळायचा होता, मात्र शरीर भेदक मारा, डॉट, विकेट. क्रिकेट म्हणजे हुक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संकेत. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी संकेत करतोय. शेवटचा अंतिम षटक, काही उर्वरित चेंडू बाकी आहेत. किती रन जोडू शकेल हे पाहणं तितकंसं गरजेचं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर धाव फलकावर 7 विकेटच्या नंतर 62 धावा नक्कीच या ठिकाणी जमवल्यात. पुढील चेंडू मिडॉनला या ठिकाणी मारलाय. 1 धाव पळून पूर्ण असेल, दुसरी धाव पळून पूर्ण असेल. थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब आणि फेकी सुद्धा खराब आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? गडबड, गोंधळ आणि गडबड. 4 धावा चौकार प्राप्त केलाय, तो म्हणजे पळून या ठिकाणी पाहायला भेटतंय. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं, पहिल्या इनिंग पासून, तर खोरंदाळी संघाची थोडीशी फिल्डिंगमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, मिसकम्युनिकेशन या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटलंय. पाहूया पुढील चेंडू. समोरच्या दिशेला मारायचा होता, कव्हरला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक असेल तिथे. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी बाद असेल. पहिल्या क्रिकेट इनिंगचा खेळ म्हणजे संपतो. इनिंगचा या ठिकाणी निश्चित रूपाने खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर 67 धावांचं या ठिकाणी बडवल्यात आणि 68 धावा निश्चित रूपाने थोरंदळे संघापुढे आव्हान या ठिकाणी मांजरवाडी संघाने निश्चित रूपाने ठेवलंय.
धन्यवाद. मनापासून स्वागत असेल सर, आपलं देखील मनापासून स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तिसरा, आणि तिसऱ्या दिवसातली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी रंगली जाते. अभि पुंडे विरुद्ध संग्राम मुळे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी देखील आपण पाहिली गेली तर अगदी मैदानाच्या आतमध्ये हलक्या हलक्या पावलां मात्र खेळपट्टीचा वेध घेताना पाहायला मिळते. एका साईडला अभि पुंडे तर दुसऱ्या साईडला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश पोखरकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक डाव नक्कीच आपण पाहिलेलं तर अर्धा डाव इथं समाप्त होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फोर व्हीलर अगदी समालोचन कक्षाच्या मागे थोडीशी वळवून लावा. त्याचप्रमाणे विजय आरगडे आपलं या ठिकाणी स्वागत असेल. आपण या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपलं या ठिकाणी स्वागत असेल. 36 चेंडू आणि 68 बनवायच्यात. सामना जिंकण्यासाठी मॅच रंगल्यात मात्र कोणती शंका नाहीये. दोन तगडे ताकदवान बलाढ्य दिग्गज संघ दर एकमेकांच्या विरोधामध्ये आल्यानंतर एक चांगलं क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नाहीये. अभि पुंडे जो नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये स्ट्रायकर रेंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी गोलंदाज संग्राम मुळे मैदानाच्या मध्ये तयार होताना पाहायला मिळेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट हे बॅटल पहिल्या षटकामध्ये रंगताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओ या दरम्यान पहिला चेंडू इथं आपण पाहतो कव्हरला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक इथं चेंडू मागे नक्की धावताना पाहायला मिळेल. पण इथं आपण पाहिलं गेलं तर अगदी चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. फुल पॉवरफुल अभि पुंडेचा जलवा. चौकार 4 धावा. पहिल्या चेंडू वरती आपण पाहतो अभि पुंडेच्या बॅटमधून चौकार जो नक्की देताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील आपण पाहिलेला तर हलक्या हाताने ढकलला गेला. इथं देखील आपण पाहिलेलं तर अगदी ऑफ साईडला चेंडू हलक्या हाताने टॅप केला गेला. एक मोठा फटका आला. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलेलं तर अगदी एक सिंगल येताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. एकदा होईल एका धावेच्या साहाय्याने देखील आपण पाहतो धावफलक वाढेल. संघाची धाव संख्या धावून पोहोचेल आता 5 वरती. धावफलक नक्की जाताना पाहायला मिळेल. 68 बनवायच्यात. P1चं पहिलं षटक संग्राम मुळे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या दरम्यान चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो हलक्या हाताने चेंडू नक्कीच टॅप केला गेला. लॉमेन्स लेन्स मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो लाजवाब जे नक्कीच होताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे बाबाजी कुचिक हेही देखील सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. या सर आपलंही स्वागत असेल, अभिनंदन असेल. एक सिंगल जे प्राप्त होताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. अभि पुंडे मैदानाच्या मध्ये स्ट्राईक रेंड वरती तयार. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर थोडीशी उसळी घेताना पाहायला मिळतो. चेंडू बॅट वरती आला नाही. डॉट बॉल जो नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू वरती जरूर चौकार संग्राम मुळेला खेचला. पण त्यानंतर नक्कीच आपण पाहतो संग्राम मुळेनं कमबॅक मैदानाच्या मध्ये चांगलं केलंय. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या मध्ये त्यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. या दरम्यान बिग हिट चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. छत्रपतींचा छावा. षटकार साधावा. क्रिकेट मिळेल. संग्राम मुळेवरती इथं आक्रमण जे नक्कीच होताना पाहायला मिळेल. रिव्हर्स फुल पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. दमदार षटकार साधावा. लागोपाठ
षटक क्रमांक देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिलं समता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धापालकावरती धावा ज्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा धापालकावरती नक्कीच 6 बॉलमध्ये नक्कीच येताना पाहायला मिळतील. पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं. दुसरं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाज नक्कीच आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळेल. संजोग थोरात अर्थातच राजू जो नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तयार होताना पाहायला मिळेल. काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पॉवर प्लेचं दुसरं षटकाला सुरुवात दरम्यान होताना पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो अगदी अंगावरती टाकला गेलाय. शरीर भेदक मारा जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. लेग बाईच्या स्वरूपात पंच देखील आपण पाहतो अगदी कळवताना आपल्याला पाहायला मिळतात की एक सिंगल जी नक्कीच येताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या साहाय्याने देखील आपण पाहतो स्ट्राईक रोटेट होईल. आता स्ट्राईक रेंड वरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अभि पुंडे लागोपाठचे 2 षटकार खेळलेत. तिसरा षटकार येणार की नाही. षटकार हॅट्रिक पहिल्या सामना दरम्यान अभि पुंडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करेल की नाहीये. गोलंदाज राजू तयार. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो रिव्हर्स करायचा होता. इथं देखील आपण पाहिलेलं तर चेंडू परफेक्ट बॅट वरती येऊ शकत नाहीये. हा चेंडू आपण पाहतो डॉट आला. निर्धाव चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अचूक टप्प्याचा तिखट मारा खरा तर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आज अभि पुंडेला बाद करावा लागेल, रोखावं लागेल तर कुठेतरी मॅच रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल की काय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. हा चेंडू ओर पिच होता. इथं देखील आपण पाहतो अभि पुंडेच्या बॅट मधनं बिग हिट. चेंडू सीमारेषा पार. षटकार साधावा. दमदार स्ट्रोक अभिच्या बॅट मधून नक्कीच येताना पाहायला मिळेल. राजूवरती देखील आपण पाहतो आक्रमण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. एका साईडनं नक्कीच आपण पाहतो अगदी जबरदस्त फलंदाजी करताना अभि पुंडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याला आता रोखेल कोण. ते रन मशीन नक्कीच चालू होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हो यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर वळण घेणारा होता. चेंडू बॅट वरती आला नाहीये. डॉट बॉल वार पलट वार जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवरती जरी षटकार आला पण दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉट येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कित्येक स्पर्धांमध्ये अगदी अव्वल दर्जाची कामगिरी जी राजूने केली. यावेळेस मात्र बॅटची एज होती. स्टँडच्या माग संग्राम कडनं चुकी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. थोडासा अवघड झेल होता पण तो झेल होऊ शकत नाहीये. त्यानंतर देखील आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या साहाय्याने देखील आपण पाहतो धापलक वाढेल. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल. बिनबाद 26 धावा धापलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. 68 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी पहिली मॅच KPL 2025 ची नक्कीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहतो खोलवर टप्प्याचा होता. जमीला समंदर असा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तिथे देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षण अगदी चांगलं होताना पाहायला मिळेल. चेंडू अडवला गेला तोपर्यंत देखील एक सिंगल जी प्राप्त होताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या साहाय्याने देखील आपण पाहतो षटक क्रमांक संपलं जाईल. आता दुसरं षटक संपलं. इथं 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर धापलकावरती धावा ज्या लागल्या जातील बिनबाद 27 धावा धापलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात. माने स्वप्नील बाबूदादा गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल, अभिनंदन असेल. या सर. सामन्याचं समीकरण देखील आपण पाहतो बदलताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू 42 बनवायच्यात. फुल टॉस. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो मिड विकेटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल जी नक्कीच येताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. एक धावील. एका धावेच्या साहाय्याने देखील आपण पाहतो स्ट्राईक रोटेट मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. अभि पुंडे जो नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या स्ट्राईक रेंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक देखील आपण पाहतो 3 ला सुरुवात मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी टॉस होतोय. देवगाव वर्सेस पारगाव शिंगवे दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉसच्या बॉक्समध्ये यायचे. सरकार ग्रुपचे अध्यक्ष मंगेश भाऊ मुळे आपल्या हस्ते या ठिकाणी नक्कीच
टॉस होतोय या ठिकाणी आपण यायचंय. या सर आपला पुन्हा एकदा निखिल तयार. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो ऑप्शनच्या बराचसा बाहेर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्याला पंचांनी देखील आपण पाहतो दंडित केला गेला. चेंडू खराब असेल, व्हाईट बॉल जो नक्कीच- गोलंदाजाची चुकली साईड. ओ या दरम्यान चेंडू आपण पाहतो अगदी मैदानाच्या मिड विकेटला खेळला गेला. क्षेत्ररक्षक करेल चुका आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. येईल नशिबाचा दमदार चौकार. भिडू दे. छापा इज कॉल. छापा. पारगाव शिंगवे संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल सर आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेताय. तर याच ठिकाणी ग्राउंड खेळपट्टी पाहून आपल्याला काय वाटतंय, कशा पद्धतीचा अनुभव या ठिकाणी आपल्याला येणार आहे? ग्राउंड सुंदर आहे अतिशय फलंदाजीसाठी आणि रन चेस होतील असं वाटते ग्राउंड पाहून, बॉल पाहून. चेसिंगसाठी तुम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय सर. आपल्याला अभिनंदन असेल सर. आपण जर टॉस जिंकला असता तर नक्कीच काय निर्णय आपल्या मार्फत या ठिकाणी घेतला गेला असता? तशी आम्ही फलंदाजीच घेणार होतो. आमचे जे बॉलर आहेत ते अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी करत आहेत सध्या. त्यांच्या ओव्हरीच्या याच्यावर आम्ही झालेले रन डिफेन्स करू शकतो अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे झालेला निर्णय योग्य आहे. म्हणजे टॉस एका अर्थाने पाहिलं तर दोन्ही कर्णधार जिंकलेत असं म्हणायला काय हरकत नाहीये सर. आपल्याला हे अभिनंदन असेल, आभार असेल. जाऊया मॅच. धन्यवाद. षटक क्रमांक देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या आतमध्ये संपलं जायला. तर तिसरं षटक संपलं. दाबलकावरती धावा 35 धावा दाबलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आता मॅच आली 18 चेंडू 33 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. अठरा चेंडू आणि 33 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी सामन्याचे समीकरण देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. कधी सामना या बाजूला तर कधी सामना त्या बाजूला देखील मैदानाच्या मध्ये जाताना पाहायला मिळेल. मॅच रंगेल यात मात्र कोणती शंका नाहीये. दोन तगडे ताकदवान बलाढ्य दिग्गज संघांदरम्यान ही मॅच मैदानाच्या मध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला संघ आपण पाहतोय मांजरवाडी विरुद्ध थोरंदळे हा संघ जो नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन तगडे ताकदवान. देवगाव आणि शिंगवे पारगाव या दोन संघांची प्लेइंग लिस्ट आपण समालोचन कक्षमध्ये जमा करायची. ओ या दरम्यान चेंडू आपण पाहतो अगदी सरळ बॅटने खेळला. वन बाउन चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. इल दमदार स्ट्रोक चौकार. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राजूवरती नक्कीच आपण पाहतो आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. मॅच रंगलिया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राजू. हो यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर उसळी घेणारा होता चेंडू बॅट वरती आला नाहीये. डॉट बॉल जो नक्कीच येताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू आला त्यानंतर देखील आपण पाहतोय सामन्याचं समीकरण थोडंसं बदलताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी 4 धावींसाठी जो जाताना पाहायला मिळाला. दुसरा चेंडू डॉट जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल.
काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. दोन्ही संघ आपण पाहतो तगडे ताकदवान जे नक्कीच एकमेकांच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. मॅच रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत कोणते विकेट देखील जाताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. अबी पुंडे आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू खेळला गेलाय. संग्राम मुळे इथं आपण पाहतो चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. एक सिंगल जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हलक्या हलक्या पावलानं मात्र पळून पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट होईल. अभिपुंडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. व्यावसायिक क्रिकेटमध्ये असलेली प्रचंड मोठी मागणी अभिपुंडेला काय असते ते देखील दाखवून द्यावंच लागेल. राजूच्या विरोधात नक्कीच आपण पाहतो अभि जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो अगदी बॅटची कड घेऊन एस्टनच्या मागं जाताना पाहायला मिळेल. इथं देखील आपण पाहिलं तर बॅकअप सुरेख मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहतो डॉट आला. निर्धाव चेंडू नक्कीच येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट चेंडू आल्यानंतर नक्कीच आपण पाहतो मांजरवाडी संघामध्ये आनंदाचं वातावरण जे वाढताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टाळ्यांचा गजर जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा राजू अभिसाठी तयार. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो जमिनीला समांतर असा फटका नक्कीच खेळला गेलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल. एक आली या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं नक्कीच आपण पाहिलं गेलं तर अगदी धोका जो टळला गेलाय. फिकीला थोडासा उशीर जो नक्कीच जाणवताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 2 धावा येतील आणि 2 धावेच्या साहाय्याने देखील आपण पाहतो धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल आता 42 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतो 4 जे मैदानाच्या मध्ये चालू असेल. राजूच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलेलं तर अगदी 4थं षटक जे मैदानाच्या मध्ये चालू असेल. शांत वातावरण. खोडच प्रीमियर लीग जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय पॉइंटला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक आलिया पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की नाहीये आणि एक धाव जी नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये आता कंप्लीट होईल. चौथं षटक संपलं जाईल. धावफलकावरती धावा ज्या लागल्या जातील 43 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सामना जिंकण्यासाठी काय होणार आहे. संग्राम मुळे नक्कीच आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असेल की काय. हॅलो हॅलो हॅलो. बारा चेंडू आणि बनवायचा सामना जिंकण्यासाठी 25 धावा. संग्राम मुळे निर्णायक षटक टाकण्यासाठी नक्कीच आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येताना पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर रेंड वरती अभिपुंडे नावाची सुनामी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र पहिला चेंडू आपण पाहतो अगदी ओव्हरपिच होता. त्याला देखील आपण पाहिलेलं तर अगदी चांगला फटका जो खेळला गेला अभिच्या बॅट मधनं. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो सुंदर मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. एक आली एक रूपांतर 2 मध्ये मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. 2 धावेच्या साहाय्याने देखील आपण पाहतो अगदी धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 45 वरती धावफलक नक्कीच जाताना पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण जे बदलताना पाहायला मिळेल. 11 चेंडू अजूनही बनवायच्यात. 23 धावा ज्या नक्कीच मैदानाच्या मध्ये बनवायच्यात. संग्राम मुळेला देखील आज गोलंदाजीला कस लावावाच लागेल. सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र इथं आपण पाहिलेलं तर अगदी संधी होती अभिपुंडेला बाद करायची, पण इथं आपण पाहिलं गेलं तर नक्की झेल होऊ शकत नाहीये. कॅचेस विन तर मॅचेस तुम्ही अवघड जलसोपे करा आणि सामने जिंका. इथं आपण पाहिलेलं तर धाबाच्या स्वरूपात विकेट नक्कीच येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होईल. क्रिकेट
बॅटमॅन नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचेल आता डॉक्टर श्याम खिल्लारी, जे नक्कीच मैदानाच्या मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या मध्ये केली जाईल. अभि पुंड्याला नक्कीच आपण पाहतो, जीवनदान देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये भेटले गेलं. जीवनदानाचा फायदा मैदानाच्या मध्ये अभि पुंडे उचलेल की नाहीये. कॅच देखील आपण पाहतो ड्रॉप होताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. संधीत आपण पाहतो अगदी संग्राम मुळेनं निर्माण केली होती, पण संधीचं सोनं होऊ शकलं नाहीये. 2 धावा, मला वाटतं एकच सिंगल जी नक्कीच येताना पाहायला मिळाली. ओ यावेळेस मात्र देखील आपण पाहतोय फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा झेल धरतीला दान होताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. इथं देखील आपण पाहतो दाबाची संधी होती, संधीचं सोनं होऊ शकत नाहीये. एकाच चेंडूवरती 2 जीवनदान जे नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळतात. अभि पुंडेचा झेल सोडणं म्हणजे पराभवाला आमंत्रण दिल्यासारखं असतं. झेल होऊ शकत नाहीये. दापलक देखील आपण पाहतो अगदी जाऊन पोहोचेल 48 वरती दापलक नक्कीच जाताना पाहायला मिळेल. इथं नक्कीच आपण पाहिलं गेलं तर अगदी एकाच साईडनं संग्राम मुळे चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो, पण क्षेत्ररक्षक त्याला साथ देताना पाहायला मिळत नाहीये. 2 धावा देखील आपण पाहतो या चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. सामन्याचं समीकरण देखील आपण पाहिलं गेलं तर अगदी बदललं जाईल. आता 9 चेंडूने 20 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 20 बनवायच्यात. अभि पुंडे स्ट्रायकर रेंडवरती मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण पाहिलेलं तर 2 जीवनदान अनेक धाबाच्या स्वरूपात जीवनदान जे नक्कीच आपण पाहतो त्याला भेटले गेलंय. अशी 3 जीवनदान जे नक्कीच मैदानाच्या मध्ये भेटले गेलीत. अभि इथं सामन्याला समाप्त करेल की नाहीये, की संग्राममुळे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संघाला सामना जिंकून देईल. हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता. इथं देखील आपण पाहिलेलं तर चेंडू गॅप मध्ये खेळला, क्षेत्ररक्षकाला मोठी चेस आणि इथं आपण पाहिलेलं तर अगदी चेंडू पोहोचेल 1 बाउंस सीमा रेषा पार. मेलेंगरन 4 तो बेडा होगा पार. गुडशॉट चौकार. चार धावा येतील. 4 धावांच्या साहाय्याने देखील आपण पाहतो धावफलक पुन्हा एकदा वाढेल. संघाची धावसंख्या 52 वरती जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय खेळला कव्हरला, बंदुकीतून गुळी निघावा असा फटका नक्कीच आपण पाहतो अभि पुंडेच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळेल. सीमा रेषा पार चौकार. 4 धावा. सात चेंडू 12 बनवायच्यात अजूनही सामना जिंकण्यासाठी. लागोपाठचे 2 चौकार अभिच्या बॅट मध्ये नक्कीच येताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहिलं तर अगदी हलक्यातून चेंडू नक्कीच ढकलला गेलाय. तिथे देखील आपण पाहतो कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण जे नक्कीच होताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथं कंप्लीट होईल. आता 5वं षटक संपलं. धापलकावरती धावा ज्या लागल्या जातील 57. एक फलंदाज आतापर्यंत बाद झाला गेलाय. सामन्याचं समीकरण नक्कीच आपण पाहिलेलं तर अगदी आता येऊन ठेपलंय. 6 चेंडू 11 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 11. जिंकण्यासाठी मॅच रंगताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य मुळे संघाला सामना जिंकून देणार की नाहीये, की इथं आपण पाहिलेलं तर अगदी अभि पुंडे स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरती संघाला सामना जिंकून देईल. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी फुल टॉस होता. बॅटची कड घेऊन इथं आपण पाहिलेलं तर अगदी चेंडू जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण अप्रतिम जे नक्कीच होताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 11 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र देखील आपण पाहतो मिस टायमिंग स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्यानंतर देखील आपण पाहतोय बॅकअप आता सुरेख मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल.
तोपर्यंत देखील आपण पाहतो 2 धावा ज्या नक्कीच मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळतील. 4 चेंडू आणि 9 बनवायचा सामना जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 44 धाव्यांची खिळी अभि पुंडेच्या बॅट मधनं जी नक्कीच येताना पाहायला मिळते. फक्त 6 धाव्यांपासून दूर तो नक्कीच अर्धशतकासाठी आपल्याला पाहायला मिळेल. अर्धशतक देखील येईल की नाहीये ते देखील मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायचंय. 4 चेंडू 9 बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार. हा चेंडू आपण पाहतोय अगदी गती परिवर्तन चेंज ऑफ पेस पुढ्यामध्ये केला. चेंडू बॅट वरती आला नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 9 वरती सामना रंगलाय. मॅच होती कुठे? 6 चेंडू 11 लागत असताना गोलंदाजी अप्रतिम जी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जी केली गेली. 3 चेंडू 9 बनवायच्यात. काय होणार? कोण सामना जिंकणार याच्यावरती लागलेलं प्रेक्षक वर्गाचं लक्ष. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो लोअर फुल टॉस. इथं आपण पाहिलं गेलं तर अगदी झेल झाला आणि फलंदाज अभि पुंडे बॅक टू पवेलियन. मोठी विकेट, मोठा फलंदाज इथं आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळेल. क्रिकेट पुंडे नक्कीच आपण पाहतो बाद होताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. आता न्यू बॅटमन नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचेल. एक रती माघारी तर दुसरा महारथी मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेल. गणेश विश्वासराव जे नक्कीच मैदानाच्या मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या मध्ये केली जाईल. 2 चेंडू आणि 9 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. आता इथं आपण पाहिलं गेलं तर अगदी षटकार चौकारानंच सामना जिंकू शकतो संघ. 2 चेंडू मध्ये 2 मोठाले फटके मैदानाच्या मध्ये खेळावे लागतील गणेशला तर संघ मैदानाच्या मध्ये बाजी मारू शकतो. षटकार चौकारांची बोली भाषा बॅटनं नक्कीच आता बोलावी लागेल की काय. एका साईडनं नक्कीच आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अजिंक्य आदित्य मुळे जो नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू 9 गोलंदाज तयार. या दरम्यान इथं आपण पाहतो चेंडू बेगिट केला जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार 4 धावा. भिडू दे एक चेंडू आणि आता 5 बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. चौकार आला तर नक्कीच सुपर ओव्हर रंगली जाईल. पण इथं षटकार आला तर सामना जिंकला देखील जाईल. गोलंदाजीच्या रॅकवरती तयार. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय परफेक्ट पुढ्यामध्ये टाकला गेलाय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू इथं सामना जिंकला. बाजी मारली मांजरवाडी संघाने. नक्कीच आपण पाहतोय सामना पहिला जिंकला गेलाय. जबरदस्त खेळ करत इथं आपण पाहिलेलं तर अगदी जबरदस्त गोलंदाजी जी केली गेली आणि पहिला सामन्यामध्ये इथं आपण पाहिलेलं तर अगदी बाजी मारली गेली. सामना जिंकला. यानंतर देखील आपण पाहतो अगदी मैदानाच्या मध्ये मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 तगडे ताकदवान बलाढ्य संघ जे नक्कीच एकमेकांच्या विरोधात मध्ये जे नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ती मॅच देखील 6 षटकांची रंगेल यात मात्र कोणती शंका नाहीये.